पुढे आणखी एक महत्त्वाच्या बातमीकडे नागपूरमध्ये 632 शिक्षकांच्या वतीने अन्नत्याग आंदोलन सुरू आहे। नागपुरात वेगवेगळ्या मागण्यांना घेऊन प्रशिक्षणार्थी आता अन्नत्याग आंदोलनावर बसलेले आहे। काही वेळा आधीच जसं आपण पाहिलं होतं की हे आंदोलन चिघळलं होतं, पोलीस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये एक संघर्ष पाहायला मिळाला होता आणि आता त्यानंतर जवळजवळ 632 शिक्षक हे अन्नत्याग आंदोलनावर बसल्याची महत्त्वाची माहिती समोर येते। थेट दृश्य नागपूरमधली या ठिकाणी हे शिक्षक अन्नत्याग आंदोलनावर बसलेले आहेत। गेल्या अनेक दिवसांपासून अनेक मागण्या आपल्या समस्यांना घेऊन हे आंदोलन केलं जाते। सरकारनं आपल्या समस्यांकडे लक्ष सरकारचं खरं तर वेधण्यासाठी या शिक्षकांच्या वतीने आता आंदोलन केलं जाते। मोठ्या संख्येने तरुणींचा सहभाग या आंदोलनात पाहायला मिळतोय। या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी सचिन पोफळी आपल्या सोबत जोडले जात आहेत। सचिन, काय सविस्तर माहिती? युवा प्रशिक्षणार्थी यांच्याकडून आंदोलन करण्यात आलेलं होतं। त्यांच्या विविध मागण्यांसाठी युवा प्रशिक्षणार्थींनी हे आंदोलन सुरू केलं होतं, परंतु पोलिसांनी त्यांचं आंदोलन मोर्चा काढण्याच्या वेळ काही वेळ त्यांनी तो जे गेट होतं पर्यंत ते बंद केलं होतं। त्यानंतर युवकांमध्ये थोडासा आक्रोश पाहायला मिळाला। त्यांचे नेतृत्व करणारे बालाजी चातुरकर जे आहे ते चर्चा करण्यासाठी बाहेर गेले होते, परंतु वेळ परत आल्याने विद्यार्थ्यांमध्ये संताप दिसून आला। त्यामुळे थोडंसं पोलिसांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये थोडा वेळ आक्रोश पाहायला मिळाला। आता अनिल देशमुख सुद्धा या ठिकाणी आलेले आहे। पोलिसांच्या वतीने विद्यार्थ्यांना शांत करण्यात आलेले आहे। आता याकडे प्रशासन नेमकं काय तोडगा काढतं हेच पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। सचिन, कुठेतरी हे आंदोलन चिघळण्याची चिन्ह दिसत आहेत, कारण काही वेळा आधी या आंदोलनाचे नेतृत्व करणारे बालाजी जे चर्चा करण्यासाठी गेले होते ते बाहेर आलेले आहेत का? त्यांच्याकडून काही माहिती देण्यात आलेली आहे का की नेमकी चर्चा काय झाली? ते काही वेळांनी परत आले होते। त्यांनी विद्यार्थ्यांसाठी निरोप आणला होता की प्रशासनाकडून उद्याला मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्याकडून वेळी अधिवेशनामध्ये प्रश्न मांडणार असल्याचं त्यांनी सांगितलं आणि प्रशासनाचे सचिव सुद्धा त्यांना भेटण्याकरिता येणार असल्याचं सांगितलं, परंतु विद्यार्थ्यांनी कुठेतरी प्रशासन हे भूलथापा देत असल्याचं म्हणत विद्यार्थी हे आक्रोश झाले आणि त्यानंतर थोडासा पोलिसांसोबत चकमक झाल्याचं त्यांच्या ते दिसून आलेलं आहे। निश्चित, धन्यवाद सचिन आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। थेट दृश्य नागपुरात 632 शिक्षक हे अन्नत्याग आंदोलनावर बसलेले आहेत। आपल्या मागण्यांकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आता शिक्षक आंदोलन करतायत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।